नमस्कार. आज आपण सगळे एका फक्त व्हॉट्सअपच्या आवाहनानंतर एवढ्या संख्येने जमलोय त्याबद्दल सगळ्यांचं म्हणजे आभार मानणं हा काही विषय नाहीच. सगळेजण आपण एका आव्हानानंतर जमलोय त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांनी असंच प्रत्येक वेळी आपल्याला यायची वेळ येऊ देत नको, परंतु अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आम्ही सगळे एकवट होऊ शकतो हे दाखवून देण्याचा जो आपण प्रयत्न केला होता तो आपण उतरवल्या. सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. सगळेजण आपण एकत्रितच आहोत. ह्याच्यासाठी काही कोण आयोजक किंवा काय असा विषय नाही. आता आपण ज्या विषयासाठी जमलो होतो तो विषय असा होता की मागच्या शुक्रवारी म्हणजे आता जो गेलेला शुक्रवार आहे ते 30 जानेवारी या दिवशी त्या दिवशी एका विशिष्ट समाजाने म्हणजे तिथे सरकारी भाषेत विशिष्ट समाज म्हणतात पण आम्ही सांगतोय मुस्लिम समाजाच्या लोकांनी तिथे नमाज पठण करण्याचा कार्यक्रम केला. आज त्या गोष्टीवर ऍक्शनला रिॲक्शन ही यायला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी वातावरण चिपळूणचं खराब करण्यासाठी तो प्रयत्न केलेला होता. परंतु आम्ही पहिली वेळ असल्यामुळे पहिल्यांदी मी स्वतः जरी नगरसेवक असलो तरी मी पहिले हिंदुत्ववादी आहे म्हणून पहिले लोकांसोबत नगरपालिकेसोबत नाही. आम्ही प्रशासनाला विनंती केली होती. प्रशासनाच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेबांची आज आम्ही भेट घेतली. त्यांना झालेला सगळा प्रसंग सांगितलेला आहे. त्यांना दाखवलेल्या ज्या व्हिडिओज आहेत त्या सुद्धा त्यांना पटलेले आहेत आणि आमच्या केतकरताईंनी इनामदार काकींनी ह्यांचं सगळ्यात आधी सर्वांतर्फे आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण की ह्यांनी ते सगळं आमच्यासाठी दिलं आणि आमच्याकडून तो विषय आला. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आम्ही आज प्रशासनाला विनंती केली. नगराध्यक्ष साहेबांनी आम्हाला सकारात्मक दिसतं त्याच्यावरती उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की सीसीटीव्ही फुटेज नगर परिषदेच्या आपण व्हिडिओ दिलेले आहेतच परंतु नगर परिषदेच्या माध्यमातून नगरपालिकेचे जे सीसीटीव्ही तिथे आहेत त्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून ती जी कोण लोक होती त्या सगळ्या लोकांची डिटेल्स येतील. त्या डिटेल्स लोकांवरती कारवाई पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून होईल आणि ती पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून काय कारवाई होते हे देखील आपल्याला सांगण्यात येईल. कारण की नुसतं उद्याच काहीतरी करायचंय म्हणून नुसती कारवाई करायची आणि त्या गोष्टी होऊन आम्ही काही शांत राहणार नाही आणि ह्याचं उत्तर ऍक्शनला रिॲक्शनच येईल अशा पद्धतीने आम्ही नगराध्यक्ष साहेबांना सांगितलंय. पहिली वेळ होती म्हणून आम्ही समजून घेतलं. सार्वजनिक ठिकाणी कोणतेही आम्ही म्हणत नाही की आमचे सुद्धा कार्यक्रम व्हायला हवेत. कोणत्याही धर्मियांनी सार्वजनिक ठिकाणी ज्या आपल्या सार्वजनिक संपत्ती आहेत त्याचं जतन करणं त्याच्यासाठी आपण खर्च केलेला आहे प्रशासनाच्या माध्यमातून. तो खर्च होतो तो आपल्याच लोकांच्या करारूपाने नगरपालिकेत येतो आणि मग तो खर्च होतो. मग ह्या सगळ्या गोष्टी होत असताना प्रत्येक चिपळूणकरांची जबाबदारी आहे की अशा घटना कुठे घडत असतील तर त्यासाठी त्या कुठेतरी थांबायला हव्यात. यासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलो होतो. भविष्यात देखील असा जर कोण प्रयत्न चिपळूणमध्ये येऊन करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना ह्या पुढे आम्ही अशा पद्धतीने एकत्र येऊन निवेदन देण्याचं काम करणार नाही. याच्या पुढे ऍक्शनला रिॲक्शन ही 100% येणार म्हणजे येणारच एवढंच सांगतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो की असा प्रयत्न करणारी ज्या कोण लोक आहेत जी कोण लोक या चिपळूणमध्ये असा प्रयत्न करताय हे आजमावून बघण्याचं चालू आहे. ही लिटमस टेस्ट करण्याचं चालू आहे. तर त्यांना फक्त तुमच्या माध्यमातून एवढाच इशारा देऊन ठेवतो. असं म्हटलं तरी चालेल की इशारावाजा धमकी की जर अशा प्रकारे लिटमस टेस्ट तुम्ही करत असाल तर त्या लिटमस टेस्टला आमची सुद्धा तेवढीच तयारी आहे एवढं फक्त सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय श्रीराम. आपण नगर परिषदेमध्ये गेला होता आतमध्ये नगराध्यक्षांशी आपलं बोलणं झालेलं आहे. मात्र आपल्या लोकांकडनं असं समजलं जातंय की वारंवार अशा प्रकारच्या विशिष्ट समाजाकडून त्यांना त्रास होतोय कुठल्या ना कुठल्या प्रकारचा. आपण मीडियाच्या माध्यमातून काय इशारा द्या? आम्ही मीडियाच्या माध्यमातून तेच आता मी भाषण माझं सांगताना आता मी तेच सांगितलं. अशा पद्धतीने सांगितलं की आम्ही समजून घेणारी माणसं आहोत. आम्ही विनंती करायची किती दिवस विनंती करायची किती दिवस निवेदन द्यायची. जर आमच्या भागामध्ये येऊन कोण अशा पद्धतीने करायची जर प्रयत्न करत असेल तर तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या भागात जाऊन सुद्धा अशी करण्याची तयारी आमची सुद्धा आहे. चिपळूणला वीरेश्वर कॉलनीमधल्या नारायण तलावामध्ये 30 जानेवारीला मुस्लिम समुदायाच्या नागरिकांनी नमाज पठण करण्याचा प्रयत्न केला आणि तो ठरवून केलेला होता असं आमचं सगळ्यांचं मत आहे. कारण साधारण तास ते दीड तास 2-2, 3-3 जणांच्या गटांनी नमाज पठण तिथे केलं. हिंदू नागरिकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. सार्वजनिक जागा आहे तुम्ही इथे धार्मिक कार्यक्रम करू नका अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकलं नाही. हे त्यांनी ठरवून मुद्दाम हिंदू समाजाला चिथावणी देण्याच्या दृष्टीने केलेलं आहे असं आमचं मत आहे. हा असा गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही प्रशासनाशी म्हणजे नगरपालिकेच्या
नगरपालिका, नगराध्यक्ष आणि आता पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत. ही सगळी गोष्ट आम्ही शांततेने घेतलेली आहे, पण त्यांच्या ॲक्शनला रिॲक्शन ही येऊ शकते आणि मग ती तशी आल्यानंतर हिंदू समाजाला नावं जनतेने ठेवू नयेत. अशासाठी मुद्दाम हा मीडियाला आम्ही सांगतोय की अशा पद्धतीची कुठलंही चिथावणीखोर प्रकार हा मुस्लिम समुदायाच्या लोकांनी करू नये, नाहीतर त्याला नक्की रिॲक्शन येणार आणि मग तेव्हा मात्र कुणाला जबाबदार धरलं जाऊ नये. अशी दोन्ही ठिकाणी आम्ही नगरपालिका प्रशासन आणि आता पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी याची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त कडक कारवाई करा अशी विनंती केलेली आहे. तसं आश्वासन दोन्ही ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस स्टेशन याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे. माझं नाव मंदार लेले, मी इथला रहिवासी आहे पागेवर.